ऐकतेस ना तू काय बोलतेस ते? तुला ना लाज वाटायला हवी स्वतःची. तुम्ही शांत व्हा ना प्लीज. शांतच आहे मी सई, शांतच आहे इथे आल्यापासून. काही रिॲक्ट झालो, कोणाला काही बोललो नाही ना, मग ही का दिवसते मला? देवांश पुरे आता. कालपासून आम्ही सगळेजण पाहतोय तुझा विचित्रपणा. अरे एवढं चिडायला काय झालंय? असं काय केलंय भैरवीनी? तिलाच विचारा. ह्याला काय अर्थ आहे? एकतर ती बिचारी आत्ता हॉस्पिटल मधून आली आहे, आजारी आहे, आणि तू तिच्याशी हा असा वागतोस? अरे आम्हाला सगळ्यांना सांग काय झालंय ते. रे देवांश, सई अगं. आई बाबा मी बोलते त्यांच्याशी, मी आलेच. जानकी सांभाळ. ताई तुम्ही शांत व्हा आधी. टेकून बसा मागे. ताई टेकून बसा तुम्ही. वाह क्या बात है. दोघं घरात आले आले ड्रामा सुरू. एवढे दिवस बोर होत होतं या घरात. आता कसं वातावरण जरा स्पाइसी झालंय. वाह. सई 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 प्लीज. हे बघा, तुम्ही मला जर काही समजायला आला असाल ना तर प्लीज तुमची एनर्जी वेस्ट करू नका. माझा ना पेशन्स संपलाय. काय चाललंय मूर्खपणा आपल्या घरात? मला कळतंय तुम्हाला खूप त्रास होतोय, हे सगळं सहन होत नाहीये, पण थोडी कळ काढा ना प्लीज. त्यांना किती त्रास होतोय माहिती आहे ना तुम्हाला, आणि त्यात डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना ताण येईल ना, असं काही करायचं नाहीये आपण. प्लीज. काय झालंय काय तुम्हाला? आम्ही इतकं सगळं घडल्यानंतर पण तुम्हाला तिची का काळजी वाटते हो? देवांश तुम्ही नाही सिरियसली, मी एकतर तुम्हाला पण माहितीये जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय, खूप चांगल्याने माहितीये तुम्हाला. आणि इतकं सगळं झाल्यावर पण काय बदलली नाहीये ती. सेम आहे, आणखी स्मार्ट झालीये. गोळी लागली ना त्याचा फायदा घेते, घरच्यांची सिंपथी गेन करते. पण सी, मी ठरवलंय मी आता खाली जाणार आणि सगळ्यांना खरं खरं सांगून टाकणार. ओके? नाही, तुम्ही असं काही करणार नाही आहात. त्या आजारी आहेत देवांश, त्यांना हे सगळं ऐकल्यावर सहन नाही होणार. अरे यार, हे खोटं मला सहन होत नाहीये. त्याचं काय करू मी? इनफॅक्ट मी तुझा चेहरा पण बघतो ना तर मला फक्त एक दृश्य दिसतं. तुम्ही त्या जाळ्यात अडकल्यात आणि मी तुमचा जीव. प्लीज ऐका ना. मी आता खाली जाणार आहे आणि सगळ्यांना खरं काय ते सांगून टाकणार आहे. तुम्ही मला फक्त एवढंच सांगा, या सगळ्यात तुम्ही माझी साथ देणार आहात की नाही? प्लीज. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय फक्त. तुम्ही माझी साथ देणार आहात की नाही सई? इतका काय विचार करताय तुम्ही? हा, अरे आपण काही चुकीचं करतोय का? चुकीचं तिने केलंय ना, आपण ते फक्त सगळ्यांपुढे उघड करतोय. दॅट्स इट. मी पोलिसांना काही सांगितलं का सई? नाही ना, काहीच नाही सांगितलं. पण घरच्यांना सगळं सत्य माहिती करून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. हे का पटत नाहीये तुम्हाला? कसलं सत्य? कशाबद्दल बोलताय तुम्ही दोघं? देवांश, काय विचारते मी? कशाबद्दल बोलत होतात तुम्ही?
कसलं सत्य? बास झाली ही लपवाछपवी आता. तुम्हा दोघांचं नेहमीच आहे, महत्वाच्या गोष्टी त्या तुम्ही आम्हाला सांगत नाही आणि आमचा जीव टांगणीला लावता. पण आता असं नाही चालणार. हं, बोला. आय एम सॉरी पण मी आता नाही काय सांगू शकत. आम्ही त्याच गोष्टींवर चर्चा करतोय आई. सही शुअर झाला की सांगू आम्ही, त्याशिवाय नाही सांगता येणार. देवा, तुला एक गोष्ट कळत नाहीये का? तुम्ही दोघांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही तरी काहीतरी बिनसलंय याचा अंदाज घरच्यांना आलाय. कसली अडचण वाटते तुम्हाला? विश्वास नाहीये का आमच्यावर? देवा, भैरवीताईंची तब्येत इतकी नाजूक आहे आणि तू त्यांच्याशी असा तुटकपणे वागतोस. त्यामागे काय कारण आहे हे आम्हाला कळायलाच हवं. देवांश बरोबर बोलताय तुम्ही. आपण सगळ्यांना खरं सांगायला हवं. नक्की? डोंट वरी, आपण काही चुकीचं करत नाही आहोत, त्यामुळे तुम्हाला गिल्ट घ्यायची गरज नाही अजिबात. ओके, चला आपण सगळ्यांना नक्की काय घडलंय ते सांगून टाकूयात. काय झालंय? एवढ्या घाईनं मला इथं का बोलवून घेतलं? अगं, देवांश म्हणाला की त्याला आपल्या सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून तुला बोलावून घेतलं. देवांश, नाही, तू असं काही करणार नाहीस ना? कारण तुला असं काही करायचं असतं तर तू खूप आधीच केलं असतं.